अनेक मागण्या पूर्ण करण्याचे अमित गोरके यांचे मोहनराव कांबळे यांना आश्वासन। तात्काळ उपोषणाला स्थगिती। आझाद मैदानावर अनेक दिवसापासून मागासवर्गीय वंचित संघाच्या वतीनं मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठीचं आंदोलन आपले सगळे समाज बांधव या ठिकाणी करतायत। हे आंदोलन अनेक दिवसापासून या ठिकाणी चालू आहे। त्यांच्या मागण्या मी पाहिल्या, त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी अपगडची मागणी आहे। अपगडचा लढा संपूर्ण महाराष्ट्रात आपला समाज आहे, पण याचा आवाज होण्याचं काम आपल्या आशीर्वादामुळे त्या विधान परिषदेमध्ये मी सातत्यानं घेतोय आणि येणाऱ्या काळात हा निर्णय, ऐतिहासिक निर्णय सरकारला करावाच लागेल आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी आपण समाज म्हणून करतोय आणि त्याच्याबरोबर अनेक मागण्या आहेत। या सगळ्या मागण्या मी वाचल्या, त्यातल्या 7 ते 8 मागण्या या येणाऱ्या काही दिवसातच पूर्ण होतील अशी मी यांना ग्वाही देतो आणि मी समाजाच्या वतीनं विनंती करतो की आंदोलन आपण या ठिकाणी थांबवावं। ते ऐकलं आणि आज ते आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करताय। येणाऱ्या काळात त्यांचं असंही म्हणणं आहे की या मागण्या नाही पूर्ण आल्या तर आम्ही आंदोलनाला बसू। पुन्हा एकदा विनंती करतो पूर्ण महाराष्ट्रात जो माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय या सगळ्या मागण्या पूर्ण करून देण्याचं काम तुम्ही मला ज्या परिषदेमध्ये पाठवले त्यामुळे हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या लक्षात मागण्या आणि सर्वात महत्त्वाची असलेली अपगडची मागणी लवकरच पूर्ण झालेली आपल्या सगळ्यांना दिसेल आणि हा माझ्या मते समाजाचा सर्वात मोठा प्रश्न मार्गी लागेल आणि बाकी अण्णाभाऊ स्मारक मुंबईला व्हावं याचं काम आता चालू आहे। त्या ठिकाणी अकाउंटला पैसा त्याचबरोबर आपण वाटेगाव इथे स्मारक करतो 5 एकर जागा शासनाने त्या ठिकाणी त्याला निधी देण्याचं कामही आपण त्या ठिकाणी करतो आणि बाकी अनेक छोट्या मोठ्या मागण्या आरटीचं ऑफिस मुंबईला पण असावं, पुण्यातही असावं। आपण मुंबईमध्ये आरटीचं रिजनल ऑफिस आणि पुण्यामध्ये ऑफिस करता ऑफिस पण आपल्याला करता येईल अशा प्रकारच्या मागण्या करून समाजाचं भलं आहे या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच आपण सर्वांनी मला या ठिकाणी पाठवलं आणि कर्तव्य आहे येणाऱ्या काळात या सगळ्या मागण्या आणि सगळं मी त्याच्या मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करू या मागण्यांसाठी पूर्ण करण्यासाठी माझा संपूर्णपणे प्रयत्न असतो। गोरके साहेब यांचा जय असो, गोरके साहेब यांचा जय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय असो, क्रांतीवीर लहुजी साळ्यांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर आंबेडकरांचा जय असो। गोरके साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोरके साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोरके साहेबांचा जय असो। कसं आहे की दिनांक 4/3/2026 पासून आंदोलनाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी माननीय समाज कल्याण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांनी आम्हाला भेट दिली। त्याच दिवशी आमच्या 4-5 मागण्या त्यांनी निकाली काढल्या होत्या, समाधानकारक त्यांनी उत्तर दिलं। परत आमच्या मागण्या काय पुढे बाकी होत्या, त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला 8 दिवसामध्ये लेखी द्या। परंतु ते म्हणले मी सगळ्या संबंधित खात्यांना यांचे प्रधान सचिव बोलून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो। आणि मग काल आमचं उपोषण चालूच होतं। मग काल इथं बरेच लोक येऊन गेले। काल जयंत पाटील इथे आले, त्याच्यानंतर भाई जगताप आले, सचिन अय्यर आले, अजून जयंत पाटील आले। या सगळ्या लोकांनी भेट देऊन आमच्या मागण्याबद्दल त्यांनी चौकशी केली। शासनाकडे आम्ही ते पाठपुरावा करू असे म्हणाले। आता शासनाच्या लक्षात आल्याच्यानंतर मग हे त्यांना वाटलं की बाबा विरोधी पक्ष जाऊन यांना हे करतोय आणि मग रात्री मला काही सचिवांची फोन आली, साहेब तुम्ही आंदोलन मागे घेणार आहे का काय? म्हणजे नाही घेणार तुम्ही लिखी दिल्याशिवाय। आणि म्हणून त्याचंच औचित्य साधून आज त्या दिवशी आमचे डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचे नातू जे आहेत वंशिकते आहे तेही आले आहेत। त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी शासनाकडे मी पाठपुरावा करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे ते आश्वासन देऊन निघून गेले। आणि आज अमित गोरके आले, त्यांनी सगळ्या मागण्यांवरती सखोल अभ्यास करून आश्वासन केले की ही पूर्तता, बऱ्याच मागण्यांची पूर्तता झालेली आहे। अन्याय अत्याचारावरती त्यांनी SIT नेमलेले आहे। ज्या आहेत मागण्या त्या उर्वरित मागण्यांचं पूर्णपणे आश्वासित करून आम्हाला
आता आम्ही जवळजवळ ह्या आमच्या संघटित आता संघटनाच्या पासून गेले 8 दिवस आम्ही इथे बसलेलो आहोत आझाद मैदानामध्ये. आणि ह्या आमच्या मागण्या ज्या आहेत संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत आम्ही त्या पोचवलेल्या आहेत. आणि त्या संदर्भात आमच्याकडे बऱ्याच लोकांनी भेटी दिल्या. सचिन भाऊ आयर येऊन गेले, माननीय जयंतराव पाटील आले होते, संदीप क्षीरसागर आले. त्यांनी सर्व आमचे संदर्भ सकल चौकशीने त्यांनी पाहिले. आणि ते पाहिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं आहे की तुमच्या ह्या मागण्या ज्या आहे आम्ही अग्रक्रमाने तिथे मांडू आणि त्याच्यावरती सोल्युशन काढून देऊ. त्याच्यानंतर हे सरकारपर्यंत ह्या बातम्या पोचलेल्या आहेत. आणि सरकारच्याकडून किंबहुना आमचे प्रतिनिधी म्हणून माननीय अमितजी गोरखे साहेब सकाळी आले आणि सकाळी गोरखे साहेबांनी आमच्या सर्व मागण्या सखोलपूर्वक वाचल्या. आणि वाचल्याच्या नंतर त्याच्यावर संशोधन करून त्यांनी सांगितलेल्या काही मागण्या आता चालू आहेत आणि काही मागण्यांवरती प्रक्रिया चालू आहेत आणि ह्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासित आम्हाला केलं. आणि आश्वासित करून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ह्या आता चालू काळामध्ये त्या मागण्या अग्रक्रमाला घेऊन आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. चिरागनगरचा प्रश्न असला तर तोही अगदी आपुलकीने घेऊन तोही हाताळला जाईल. वाटेगावचा स्मारकाचा प्रश्न आहे तोही आपुलकीने हाताळला जाईल. बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत त्याही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि हे उपोषण आहे तुम्ही तुर्तास थांबवा असं म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आणि आश्वासित करून आम्ही त्यावर हुकूम त्यांच्या हस्ते पाणी ग्रहण करून हे उपोषण इथेच थांबवलेलं आहे. ओके.